एकदम एक आपल्या शिंदे गटात शिवसेने माध्यमातून मोबाईल आला, एक आमच्या उद्धव गटातून आपले काय नाव त्यांचं बाळासाहेब, त्याने एक मराठी कार्ड घेतलं, तो उभा राहिला. तिसरा कोण होता? आमच्या घड्याला पळवलं आणि लागलं ना घड्याला त्याला वाटलं यांचं घड्याळ पळवल्यावर की घड्याळ मागून लोक सुटतील. आणि तुझं कर्तृत्व आहे का? तुझं कर्तृत्व आहे का? तू घड्याळ पळवलं आमचं, पण आमचं कर्तृत्व पळवलेलं नाही. आणि त्यामुळं आम्ही ठामपणे भाजपमध्ये गेलो. भाजपच्या सगळ्या नेते मंडळीने साथ दिली. आज निकाल पाहिल्यानंतर 3.5-4 हजाराने आपलं जिल्हा परिषदचं सीट आलाय. पंचायत समितीच्या मला वाटतं किती 1111 मतांनी दोन्ही सीट आले आणि समोरच्याला फार गारद करून टाकलं. तर मित्रांनो, मला दुःख एकाच गोष्टी होत. निवडणुका 12 लागल्या, 11 निघल्या, विधानसभेच्या निघल्या, तांदळीच्या कोपऱ्यापासून तर इकडे काठापूरच्या कोपऱ्यापर्यंत प्रचार केला. मला काही वाटलं नाही त्यावेळेला, पण तुम्हाला गावातल्या उमेदवाराबद्दल बोलायचं. याला सांभाळला, याला घरात झोपला होता त्यावेळेला सोनभाऊ मला म्हणला, सोनभाऊला माया हळू झाला सोनभाऊला, त्या 10 मुला मला ग्रामपंचायत सदस्य करायचे. अरे म्हणलं त्याचा बाप काय होता, त्या बापाने काय केलं आणि त्याच्या मुलाला करतो. ते जर बापावर गेला तर असं कुठं असतं का? मला ते कुठं बापावर जाईल का? त्याला मी आहे ना. बरोबर म्हणलं, कर बाबा तू. त्याला सगळं बाळांतर केलं, सगळं निवडून आणले, पैसे खर्च केले. एक वेळा नाही तर 3 वेळा त्याला सरपंच, 15 वर्ष या तालुक्यामध्ये 3 वेळा सरपंच कुठल्या घराण्यातला राहिलाय का? दाखवा बरं मला. पण तो आमच्या जीवावर राहिला आणि आमच्या जीवावर एवढा पोचला की त्यांनी पोलीस स्टेशन सोडलं नाही, कुठलं किरकोळ काम सोडलं नाही. ग्रामपंचायतीची कोट आलेली ग्रँड कशी संपली हे सुद्धा आम्ही चौकशी केली नाही. आणि मग ठुकला आहे कधी फुकटचे पैसे मिळायचे. मारुती खामकर होते त्यावेळेला, त्यावेळेला चांगल्या पद्धतीने काम केलं. परंतु आज याला सरपंच केल्यानंतर आम्ही ढुकूनच्या ग्रामपंचायतीकडे लक्ष दिलं. हा सगळं काम करायचं करतोय, चांगला हरकत. आता तो स्वखला पोलीस खात्यात, तिथं पोलीस स्टेशनला सारखं भांडण मिटायला. मी म्हणलं माझ्या परस्पर होते ना, मी कधी पोलीस खात्यात गेलो. तिथं मग पैसे खायला सुरुवात केली. मला बऱ्याचशा तक्रारी आलो, आमचं 500 रुपयाचं काम 10,000 घातलं आणि 5,000 त्याला 5,000. पोलीस सुद्धा त्याला विचारल्याशिवाय भांडण मिटत होती, कारण फुकट त्याला निम्मे पैसे द्यायचे ना. तरी आम्ही विचार केला नाही, त्याला साथ दिली, चांगल्या पद्धतीने काम केला. मग तो काय, त्यांनी कधी विकासाचा प्रश्न हातात घेतला. गावाला काय पाहिजे ती मला सुनीता जिल्हा परिषद सदस्य असल्यामुळं ती वरून पैसे आणायचे. मग मशानभूमी असेल, इतर काम असेल, ते सगळे काम करायचा. आणि हा आयता लांडगा एकटाच वागवायचा आणि मग गाव ताब्यात ठेवलं. लोक म्हणायला लागले, आणि दामू शेटले एवढे अधिकार दिले, त्याच्या विरुद्ध जावं कसं? लोकही दबावाखाली गेले. आम्ही चौकशीच केली नाही. एक दिवस असा आला मागच्या इलेक्शनला पंचायत समितीला, तुम्हाला माझ्या बायकोला तिकीट पाहिजे. अरे मी मला त्याच्या बायकोला यायला सरपंच ठेवले. शेवटी वळसे पाटला आमची चर्चा झाली, म्हणजे देऊन टाका. एका गावात 2 पंचायत समित्याने जिल्हा परिषद तिकीट देण्याचं उदाहरण जिल्ह्यात नाही राज्यात पहिलं आहे. ते म्हणजे टाकळीला त्याच्या बायकोला उमेदवारी निवडून आणली प्रचंड मताने. बराचसा खर्च आम्हीच केला आणि त्याला पुन्हा काम मोकळं केलं.
मित्रांनो, एवढं केल्यानंतर सुद्धा पुढे तो वाकडा झाला नाही, तरी आम्ही दुर्लक्ष केलं. पण त्याने विकासाच्या कामाला कधी महत्व दिलं नाही. एवढं सगळं काम उभं करीत असताना, एवढं त्याला मोकळं रान दिलं असताना त्यांनी आमच्याशी बेवडी करायला सुरुवात. आणि मग लक्षात आलं की हा शेवटी बाबाच्या चालीवर गेला, हा काय खऱ्या खानदारीतला माणूस नाही. आणि म्हणून मला सांगायचं, हा कसा एकदम खोटं बोलणं, लबाडी बोलणं हे त्याचं पहिलं धर्म काम. या बोटाचा ह्या बोटावर थुका करणं, लबाड बोलणं हे त्याचं काम. दुसरं एखादा कार्यक्रम असला, मिरवणूक असली, 2-4 जण त्याने पाळून ठेवलेले, त्यांना चांगलं मटण बिटन दारू बिरू पाजून पटकून टणपुळी ओढलं का बसला, लागला 2 हात लावायला, लगेच लोक लागले पाहायला. घेऊन नसते दामानावर येऊन एवढं नाही तर आमची देवाची पालखी निघाली, तिथं सुद्धा पालखी पुढं याचा डान्स पुढे ते ठरलेले पोरं घेऊन. मी म्हणलं, अरे तालुक्यात नाही, जिल्ह्यात नाही, राज्यात असं नसतं. जी जागृत देवस्थान मळगंगा आहे ती खांद्यावर घेऊन पालखी लागली, तिथं तुला खांद्यावर घेऊन देवाची सुद्धा परवा करेल. मला बोलायचं कसं काय, त्या मूर्खाची सांगायचं कसं काय, असे बरेचसे गोष्टी खिशा सांगितले असायच्या. तो इतका लबाड असायचा. आता वाजंत्र्यावर पैसे सोडायचा. मला नंतर गुपित कळलं का हा वाजंत्र्याची हातबांधी केली. पैसे सोडायचा आणि निम्मे पैसे त्यांच्याकडून काढून घ्यायचा. एका वाजंत्र्याने सांगितलं, अहो साहेब, हा पैसे सोडित नाही आम्हाला. काय कर म्हणले, जेवढे पैसे सोडायचा हिशोब घेतो, का निम्मे पैसे तो परत घेतो, आम्हालाही परवडतात, कारण निम्मे पैसे आम्हाला मिळतात. इतक्या नीच प्रवृत्तीचा माणूस वाजंत्र्याचे पैसे घ्यायचा. दुसरा, ग्रामपंचायतीचे जवळजवळ 1 कोटी वर्षाला ग्रँट येते. ती 1 कोटी पुढे हाप करीत होता. ग्रामसेवकाला 1 ग्रामसेवक बदलून आला, आम्हाला रिसोर्स आणतो, त्यालाही सामील करून घ्या. पुढे काम केलं का, आमची सवय अशी, एखाद्या जबाबदारी सोपवली तर परत ती काही घ्यायची. अशा प्रश्न जवळजवळ तुम्हाला सांगतो, आमच्या नातेवाईकावर सुद्धा त्यांनी सोडलं. आमच्या उज्ज्वल कुटुंबात एक घटना घडली. 5 लाख रुपये काढले एका बनावट बाई, धंदेवाईक बाईकडून. बाईला उभी केली, त्याच्या आरोप केले, हे माझा हात दाखवा. आणि मला त्याने काय सांगितलं, मी भांडण मिटवतो, पण त्यांना अजिबात सांगू. आता उचाळे बसले ते डॉक्टर इथे, ते आहे त्यांच्याकडे, त्यांच्याच कुटुंबात काय करतात. अशा अनेक किस्से या माणसाने केले. आणि आज तो माझ्या समोर विरोधी उमेदवार म्हणून उभा आला. मला सांगावं असं वाटतं की राजकारणात इतक्या नीच प्रवृत्तीचा मारून या गावामध्ये जन्माला आलेला आहे, हेच या गावाचं दुर्दैव आहे. आणि त्यांच्या 2-4 बघितल्याने उठायचं आदर्श सरपंच. एवढा आदर्श पदवी कधीच मिळाली, कधी याने गावाचा विकास केला. आता राहिला जिल्हा परिषदला उभा. आणि खरं म्हणजे माझा जिल्हा परिषदला फार मोठा अट्टास होता. एखाद्या चांगल्या माणसाला उमेदवारी दिली असती, मला राहिलं तर मी उभा सुद्धा राहिलो नसतो. पण मला एवढीच खुन्नस होती की या माणसाने आयुष्यामध्ये याच्यावर एवढे उपकार केल्यानंतर हा एवढा त्रास दिलेला आहे, याला याची जहात दाखवलीच पाहिजे. आणि सुदैवाने तोच उभा राहिला, हे आमचं भाग्य समजायचं. दुसऱ्यासाठी जर एवढी ताकद खर्च केली असती, ती फुकट गेली असती. तो पडला असताना आम्ही निवडून आलो असतो, त्याचा काय उपयोग, हाताग्या मोकळाच राहिला असता ना. पुन्हा गावात त्रास द्यायला, पुन्हा लबाडी करायला. तेव्हा मित्रांनो, असा एका माणूस आमच्या गावात जन्माला आला, हेच आमचं दुर्दैव आहे. त्याला विकासाचं काम कळत नाही, कधी जिल्हा परिषद पाहिलं नाही, कधी पंचायत समिती, त्याच्या बायकोला सुद्धा नाही. तिला निधीच उठले सरांनी व्हायला का, याच्याही वतीने त्याच्याही वतीने, किती जणांच्या वतीने वाहतो. योग आमचा व्हिडिओ होतो, आमच्या खानदानी चरामला, असा चरामला
हेच कळत नाही. त्याला अनेक संकटातून बाहेर काढला. मी त्याच्यावर अँटी करप्शनची रेड पडली तर आमच्या सोनभाऊनी स्वतःच्या खात्यावर जे पैसे त्याच्या खात्यात दाखवले आणि हे पैसे आमच्या उत्पन्नातले आमच्या भावाला दिलेले हे आणि काळ्या बाजाराने कमावले नाही हे सिद्ध करावं लागलं. त्याला वाचवावं लागलं. कांद्याच्या पत्त्या दिल्या. असा एक नालायक माणसाची टोळी तयार झालेली या गावात. पाऱ्या हा खुचूच माणूस आहे. त्याचं नाव त्याचं नाव घेऊन आपलं तोंड खायला मिळतं. त्याची लायकी काय? त्याचं नाव घेण्या इतके तो मोठा आहे का? आणि हे सुद्धा नाही मित्रांनो. या निवडणुकीच्या निमित्तानं सगळ्या गावाने अत्यंत चांगली कामगिरी केलेली आहे. मित्रांनो, मी माझी उभी हयात या राजकारणामध्ये वयाच्या 21व्या वर्षी मी पाऊल टाकलं. गावचा सरपंच झालो, पंचायत समिती सदस्य झालो, जिल्हा परिषद सदस्य झालो, पुढे सभापती झालो, उपसभापती झालो, राज्याच्या विधानसभेत गेलो, 10 वर्ष विधानसभेत राहिलो. परंतु असं सांगावं का माझ्या हातून एखादं वाईट गोष्ट झाली, मी एखाद्याला त्रास दिला, माझ्या हातात एवढी सत्ता होती, काही केलं नाही. पण या माणसाने मला एवढा त्रास दिला, एवढा आमच्या कुटुंबाला नाही त्या खोट्या केसी दाखल करायला हा कारणीभूत आणि तो पण बेकारणीभूत. मंगल कार्यालय मी एवढं 2-4 कोटीचं उभं केलं. गावाला उत्पन्न मिळावं म्हणून सगळं नियोजन केलं. मी म्हणलं गावाची कमिटी करा आणि गावाला उत्पन्न 10-20 लाख वर्षाला होईल. तर गावाला तो परमेशाना अजिबात नाही. हे सरकार जमा झालं पाहिजे. सरकार जमा तर सरकार मला तरी काय करायचं. इतका नालायक माणूस आहे. मित्रांनो, एक मंदिर, विठ्ठल मंदिर, हे मंदिर मी उभं करावं म्हणून माझं स्वप्न आणि मी ते स्वप्न पुरं करणार आहे. कदाचित त्यांनी किती विरोधी नाटके केले तरी मी माझं स्वप्न आहे. परंतु मी म्हणलं ते आहे ग्रामपंचायतीच्या नावावर जागा. ग्रामपंचायतीचा ठराव तर हे आज शुक्ला सुद्धा सांगितलं होतं. नव्हतं सांगितलं, ठराव दिला नाही, नुसती सहमती सुद्धा दिली नाही या माणसाने. हे पहा, ते म्हणले मंदिर बांधायचं नाही. का बांधायचं नाही? पोपटराव गावडे म्हणतात मंदिर बांधायचं नाही, मग नाहीच बांधायचं. नको बांधू. काय तुझ्या वाट्याला हे पुण्य आलेलं आहे, कशाला बांध? अशा कितीतरी घटना या माणसाच्या आहेत. हा गावाचा सरपंच नाही, पण कारभारी करण्याच्या सुद्धा लायकीचा नाही. हे जाहीर सांगतो. माझ्याजवळ लई त्याचे पुरावे. त्या दिवशी मी पिंपरखेडला गेलो. मी माझ्या बूथवर बसलो आणि मध्ये रस्ता होता, 500 फुटावर तो विरोधाचा बूथ होता. तिथे गेला आणि आमच्या कार्यकर्त्याशी गुप्त गोष्टी बोलत होतो. तिथे येऊन कानाजवळ उभं राहिला. मी म्हणलं, बाई याचं काय काम आहे? अरे म्हणलं, तुझं काय काम आहे? तू का मुका घ्यायला काय? परत गेला, परत माझ्या बांधायला तो. अरे म्हणलं, तू इतका नालायकपणाने वागतो. अरे एका गावचा सरपंच, एक उमेदवार आहे, काही दर्जा आहे का नाही तुला? विरोधकाच्या जवळ जाऊन तुला काय कारण आहे? आम्ही आमच्या पक्षाचा आहे, आमचा बूथ आहे, तिथं आम्ही बोलतो. तुझ्या बूथवरून मी कधी जातो का कोणाच्या बूथवर? म्हणलं, तिथं त्याने तमाशा मानला. अशा पद्धतीने वाईट प्रवृत्तीचा माणूस आज माझ्या समोर उभा राहिला आणि तुम्ही सगळ्यांनी ताकद दिली. मित्रांनो, माझी विनंती आहे, कोणालाही ताकद घ्या, पण ह्या माणसाच्या गाव ताब्यात दिलं तर गाव भिकारी होईल. आज तरुणांचा, सुशिक्षितांचा मोठा भरणा आहे. शिकलेली मुलं आहेत, त्या मुलांचं भवितव्य घडवायचे, त्यांना चांगले संस्कार करायचे. याच्या बरोबर एक तरी उद्योगपती यांनी केला का गावात? एखाद्या तरी पोराला चांगला व्यवसाय काढून दिला? याच तोडका आहे ते फक्त दारू आणि याच्यावर धाब्यावर जाणार आणि चोऱ्या करणार असे गुंड लोक आणि चोरीचे पवीर लोक याच्या सहवासात. यांनी चांगल्या लोकांची संघटना केली, कधी चांगल्या लोकांना जवळ केलं. अशा वाईट प्रवृत्तीचा माणूस माझ्या समोर राजकारणात आला. त्याच्याशी 2 हात करायची संधी मिळाली.
त्याबद्दल मी धन्य मानतो. आणि हे करताना तुमच्यासारख्या माणसाने मला मनापासून साथ दिली. मित्रांनो, माझ्या आयुष्याचा पान फिटलं. मी राजकारणात त्या गोष्टी केल्या या भागाकरता. इथं काही नव्हतं, कुसळ उगत नव्हते. त्या भागाचं नंदनवर पाहिलं. हे रस्ते, हे पाणी, हे विहीर, हे शाळा, हे कॉलेज, हे माझ्या कष्टातून उभं केलेलं. कोणी नव्हतं माझ्या त्यावेळेला. मी प्रतिनिधी असताना फार मोठी साथ होती असं नाही, परंतु प्रयत्नाची पराकाष्ठा 50-60 वर्ष केल्यामुळं ज्या बेटात शिक्षक म्हणून माणसं पाठीत होते त्या बेटात एक आदर्श भाग म्हणून उभा राहिलेला संपण्यात आले. ज्याच्या घरावर गौंडाळाचं छप्पर होतं त्याच्या घरात आज 2 मजली 3 मजली बंगला दिसतोय. त्याच्या दारापुढं आज 20-25-30 लाखाची गाडी दिसते आहे. त्याचा मुलगा गॅरेज झालेला चांगल्या पद्धतीने नोकरीच्या माध्यमातून प्रगतीच आहे. हे स्वप्न वर्षी 50 वर्षापूर्वी बाळगलं ते आज पुढे झालं. आणि शेवटची निवडणूक होती माझी मित्रांनो. कवठ्याला उजवा कालव्याला आणला. मी स्वतः प्रयत्न केले. त्यावेळेला मी स्वतः शिष्टमंडळ बोललो. प्रत्येक गोष्ट या गावातला प्रत्येक दगड मी मानला. अहो एवढंच नाही, हा किती वाईट वागावा. ते मशानभूमी आम्ही बांधली. मशानभूमीला माझ्या आईच्या नावाची त्या स्वतः मी खर्च करून ते चौकट चौरस बांधला त्याला नाव दिलं. लोक सहज म्हणायचे आनंदबाई घाट. एवढा नालायक का तिथं जाऊन अहिल्यादेवीचं बोर्ड लावला. अरे अहिल्यादेवी ही आमची देवीच आहे. तिला जर नाव द्यायचं तर गावाच्या विशीवर चांगला बोर्ड बांधून प्रवेशद्वारासह अहिल्याबाई होळकर प्रवेश गावाचं वैभव त्याच्यात वाढलं असतं. तमाशान भूमीत जाऊन गेलं. डोक्याचाच आमचा हा परव्या नालायक माणूस, तो त्याला सल्लागार. मग त्या नालायकाला नालायक मिळाल्यानंतर वाय त्यांच्याकडून अपेक्षा करायची काय. तेव्हा तरुणांना एवढंच सांगतो, बिहार निवडणुकीमध्ये तुम्ही फार मोठं सहकार्य केलं. माझं आयुष्य चांगलं काम करण्यात गेलेलं आहे. मी हे कधी बोललो नाही कोणाजवळ, पण आज बोलतो का. यांनी 5-10-15 वर्षात एवढा धिंगाणा घातला, एवढा. कुठल्याही कार्यक्रमात गेलं, कुठलीही मिरवणूक असली आमच्या पुढे खांदा घेऊन नाचले. आता मी म्हणलं आम्ही कार्यक्रमाला आलो का तुझं डॅन्स पाहायला. ही पद्धत आयुष्यामध्ये अत्यंत धोकाच आहे. आणि तरुणाला सांगतो, या माणसापासून आपलं गाव वाचवलं पाहिजे. तरुण पिढीला नवी दिशा देण्याचं स्वप्न आमच्या कुटुंबाच्या माध्यमातून तुमच्या पुढे आहे. ते निश्चित करू. पुढं तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला राजू आता जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषदेच्या सदस्यांना अनेक कामाच्या माध्यमातून मदत लागणार. मी त्याच्याबद्दल भाजपमध्ये आपण गेलेलो. भाजपमध्ये राज्यात देशापासून तर राज्यात कमळ फुललेला आहे आणि त्या कमळाच्या सावलीला आपण गेलेलो आहे. ताई आम्हाला जरा सांभाळून घ्या. अशोकराव तुमचा शब्द खरं ठरव. आमदार होऊ नव त्याचे काय, कारण शेवटी आम्ही जो समाजाचा व्रत स्वीकारलेला आहे ते लोकांच्या सेवेचं उतरलं. आम्हाला जर प्रपंचात पैसा मिळायचा असता तुम्ही 10 वर्ष आमदार होतो, सत्तेचा आमदार होतो. काय सत्तेच्या आमदाराला काय करता येतं हे मला माहिती, परंतु मी त्या दृष्टीने कधी विचार केला नाही. मला चांगला मुंबईला फ्लॅट मिळाला असता, मस्तपैकी हवेशीर राहिलो असतो. गावाला येऊन मी स्वतः मला सांगतो, माझ्या 90 एकर जमीन आहे. त्याच्यात 91 एकर मी वाढवली नाही कधी, अजिबात नाही. मी म्हणलं कशाला वाढायचं, 2 नंबरचे पैसे घेऊन काय माणसाचं कल्याण होणार. असा एखाद्याने सांगावं का या माणसाने पुढे 2 पैसे खाल्ले असेल, काय केलं असेल. कधीही केलं नाही. मी त्यागाने जीवन जगलो आणि त्यागातच मला समाधान आहे. आणि त्यागाने लोकांच्या मदतीत माझं आयुष्य गेलं. म्हणून प्रचंड संख्येने तरुण जमा झाला. एवढी तुम्ही साथ दिली या निवडणुकीला, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो. काही माझ्याकडून चुकलं बिकलं असेल, काही चुकल्याचा शब्द केला असेल तर माफी मागतो.
आणि तुमचं जाहीर अहवाल मागतो असंच प्रेम ठेवा शेवटपर्यंत एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. काय शिक्षक आपल्याला तिने उमेदवार